ए भवाने, तुला किती वेळा सांगितलं ग अशी झरझर पायऱ्या उतरू नकस म्हणून? नाही आजी सॉरी, पण ते मग कुठं आग लागली आहे व्हय? आजी ऍक्च्युली मी प्रियाचा आवाज ऐकला म्हणून घाईघाईने आले. प्रियाचा? ती आली आहे इथे? हो, आणि ती काही दिवस इथेच राहणार आहे. इथंच राहणार आहे म्हणजे? सुहासराव काही कामासाठी दिल्लीला गेलेत, तोपर्यंत प्रिया इथंच राहील. अगं पण शाले, माझा निर्णय झालाय सासूबाई. तुझा निर्णय झालाय ना व? आमची काय टाप लागली या, तुला काय बी विचारायची? तरी बी एक उत्सुकता म्हणून विचारते. तुझी नाजूक नार एकली राहू शकत नाही 4 दिवस कारभारी बाहेर गेलेला असताना? तुम्ही हा प्रश्न विचारता याचं आश्चर्य वाटतं मला सासूबाई. एवढी कथा ऐकवली तुम्हाला, तरी परत रामाची सीता कोण? अहो, दादा होळकरचे गुंड त्रास देत आहेत हिला, मी सांगितलंय तुम्हाला, विसरलात? नाही, इसर नाही पडलेला. एवढी बुद्धी नाठी नाही झाली माझी. पण तूच म्हणली होतीस ना तिच्या सोबतीला 4 दिवस चारीला पाठवते म्हणून. मग प्रियाची आणि चारुवंशांची चुकामोक झाली. त्या तिथे पोचल्या तेवढ्या वेळात ती तिथून इथे आली आहे. योगायोगच म्हणायचा. पण जावई बापूसनी ठाव आहे ना व? नाही तर त्यासनी वाटायचं आपल्या बायकोला ह्यांनी डांबून ठेवले आपल्या घरात म्हणून. काय बोलताय तुम्ही सासूबाई? सुहासराव फ्लाईट मध्ये आहेत, प्रिया करेल ना त्यांना फोन. सत्याशी बोलली नाही अजून, पण बोलेन त्याच्याशी. या घरात बाकी कोणाला नसली तरी त्याला माझ्या शब्दाची किंमत आहे. शाले टोमणे न ग मारूस. सासू हाय मी तुझी. आजपर्यंत सासू सारखे वागले नाही कधीच. पण हिचका दावायचाच म्हणलं नव तर येळ लागायचा नाही, लक्षात ठेव. आपलं भांडणच नाहीये सासूबाई. प्रिया तिच्या माहेरी आली आहे आणि ती इथे 4 दिवस राहणार आहे. खर तर यावरच विषय थांबतो नाही का? आणखीन कोणाचं काही म्हणणं? प्रिया, तू तुझ्या खोलीत जा. घ्या राजे, पेढे घ्या. अरे पण काय गुड न्यूज आहे ते तरी सांग. आणि हे काय आज ऑफिसला ह्या कपड्यात? वेशभूषा अर्धवट आहे. नमस्कार, मी संजय सरंजाम. सत्यजित, हे सगळं काय आहे? तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात आधी. गुड न्यूज ही आहे की मला नोकरी लागली. नोकरी आणि काय? मर्क्युरी एलिव्हेशन सोल्युशन्स नावाच्या कंपनीत सेक्रेटरी टू द MD संजय सरंजाम. हा सगळा काय चावटपणा आहे सत्यजित? या कंपनीचं नाव काय म्हणाल? मर्क्युरी सोल्युशन्स. अरे ही कंपनी तर त्या स्वप्नील वाडेकरची आहे ना? पण तू तिथे मी नोकरीला लागलोय.
पण हे सगळं कशासाठी चाललंय सतीश? युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं असं आपले पूर्वज म्हणून गेलेत म्हणून. सत्यजित, मी तुला सांगितलं होतं या स्वप्नीलच्या बाबतीत तू कुठलाही आतताईपणा करू नकोस. आणि तेव्हा तूही म्हणाला होतास की तू काळजी घेशील म्हणून. मग आता कुठे गहाण टाकून आलाय अक्कल? तुझं ओरडून झालं की सांग, मग मी बोलतो. माझं आलंय, बोल बोल. काय आतताईपणा केला मी? काय आतताईपणा केला मी? त्याच्या घरात घुसून त्याला मारलं, त्याच्या ऑफिसच्या काचांवर दगड फेकले, रस्त्यात त्याची गाडी थांबवून त्याच्या गाडीच्या काचा फोडल्या. काय केलं मी? त्याच्या ऑफिसमध्ये नोकरी मिळवली, तेही वशिलेबाजी करून नाही, कुठलीही चालबाजी करून नाही, उत्तम इंटरव्ह्यू देऊन स्वतःच्या मेरिटवर. पण मला एक कळत नाही, तू हे सगळं का करतोयस? राजे, युद्धाचा पहिला नियम, शत्रूला मैदानात सामोरं जाण्याच्या आधी शत्रूच्या गोटात शिरून त्याची बित्तम बातमी काढली पाहिजे. आणि मग आपल्या एखाद्या माणसाला तिथे नोकरी लावायचं होतंस, त्यासाठी तू स्वतः कशाला? काही काही आघाड्यांवर सेनापतीला स्वतःलाच लढावं लागतं. हाताखालच्या माणसांवर अवलंबून राहून चालत नाही. मी या स्वप्नीलच्या गोटात शिरून युद्धाच्या आधीच त्याच्या सगळ्या तलवारी पळवून घेऊन जायचा प्लॅन करतोय. म्हणजे मग युद्धाचा प्रसंगच नको. तू नेमकं करणार आहेस काय? अजून सगळंच काही ठरलं नाहीये माझं, पण माझं हे नक्की ठरलंय की हा स्वप्नील वाडेकर नावाचा ढग मंजिरीच्या आयुष्यातून मी कायमचा सरकवून टाकणार आहे, पार डोंगराच्या पलीकडे. पण हे सगळं करताना समजा तू पकडला गेलास तर मात्र मग व्यंग, फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला पाकिटमारीच्या केसची भीती नाही वाटत. पकडला गेलोच तर मंजिरीला निदान हे तरी कळेल की तिला परत मिळवण्यासाठी मी काय काय करू शकतो ते. हाय बेबी. प्रिया, मी नीट सांगते, आत्ताच्या आत्ता या खोलीच्या बाहेर हो. मला तुझं थोबाड बघायची अजिबात इच्छा नाही. नेत्रा डार्लिंग, मी प्रिया, बाहेर हो. नेत्रा, तुला कोणी सांगितलं नाही का या अशा अवस्थेत जास्त चिडचिड करायची नाही? बाळासाठी चांगलं नसतं. उगाच जास्त हायपर झालीस तर बाळा. शांत शांत. नेत्रा, तू ना मेडिटेशन करत जा, खूप फायद्याचं आहे. तू म्हणत असेल तर मी शिकवू का तुला उद्यापासून? कारण तुला तर माहितीये मला सिद्धी प्राप्त झालीये. बघ ना, म्हणूनच तर मला हव्या त्या गोष्टी मी कशा मिळवून दाखवते. हेच बघ ना, मी माझ्या सत्यजितच्या घरी आहे. मला या घरातून हकलवण्याचे किती किती प्रयत्न झाले. माझ्यावर अत्याचार केले गेले. मंजिरीने तर माझ्यावर हात उचलला. मंजिरीनीच काय, तुझ्यासारख्या फडतूस बाईनी सुद्धा माझ्यावर. असो, पण बघ ना, तरी सुद्धा आज मी इथे उभी आहे, तुझ्या आणि त्या थेरडीच्या नाकावर टिचून. शालिनी मावशीने आग्रह करून करून मला ठेवूनच घेतलं घरात. काय करणार नेत्रा? तो दिवस सुद्धा लांब नाही जेव्हा मी या घराची सून म्हणून. सून म्हणून तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. हा, त्यामुळे नीट बाळाची काळजी घे. आणि हो, मी अधूनमधून येतच जाईन चौकशी करायला. पुन्हा याची गरज नाही. काय? पुन्हा कुठल्याही कारणासाठी ह्या खोलीत याची गरज नाही. गौरांग, तू माझ्याशी असा खूप चांगुलपणाने सांगतो. डॉक्टरांनी सांगितलंय, इनफॅक्ट बजावून सांगितलंय.
ज्या गोष्टींची माझ्या नेत्राला अलर्जी आहे त्या गोष्टींपासून तिला दूर ठेवायचं. सो प्लीज गौरांग, मला वाटलं नव्हतं तू माझ्याशी असं. गेट आउट. गौरांग, मी फक्त नेत्राला. आउट. तू कधी आलीस? संध्याकाळी. मावशीने फोन नाही केला का? नाही. म्हणजे कदाचित तिने केलाही असेल फोन, पण मी एका महत्वाच्या मीटिंग मध्ये होतो. नंतर माझी बॅटरी गेली. सुहास दिल्लीला गेलाय. अच्छा. आणि मी एकटी असताना दादा होळकरच्या माणसांनी माझ्यावर हल्ला केला. काय? हो. मी कसा बसा जीव वाचवून सुटले तिकडनं. चारू आत्याला सांगितलं तर ती बिचारी माझ्यासाठी पुण्याला यायला निघाली होती. पण पण प्रिया, तू मला का नाही फोन केलास? तुला काय सांगणार होते मी? आणि सत्यजित तुला आणखी किती डिस्टर्ब करणार? ऑलरेडी माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात एवढी कॉम्प्लिकेशन झाली. खड्ड्यात गेली कॉम्प्लिकेशन. अगं तुला काही झालं असतं तर? सुटले असते मी त्या फसलेल्या लग्नातून, अपराधीपणाच्या भावनेतून आणि या दळभद्री आयुष्यातून कायमची सुटले असते. प्रिया, काय बोलू मी आणखी? जाऊ दे. मी काहीच बोलत नाही. नाही, नको. तुझ्या समोर तर नकोच. नको पुन्हा ते पाप. आणि तू काळजी करू नको. मी इकडनं निघून जाईन उद्या सकाळीच. कुठेही जाईन. हवं तर दिल्लीला निघून जाईन, पण जाईन. प्रिया, काय झालंय मला सांगशील? मला आता जगायचा कंटाळा आलाय. सुहासच्या नजरेतला संशय आता मी नाही सहन करू शकत. सत्यजित, त्यात आता हे दादाचं शुक्ल काष्ट. मला संपवून टाकावं असं वाटतंय. स्वतःला मरून जायचंय आता. मी आहे ना. तू नाहीयेस सत्यजित, तू नाहीयेस. आणि यापुढे माझ्यासाठी कधीही नसू शकतोस. मी आहे. मी आहे. हे बघ, आपल्या दोघांमध्ये काहीही झालेलं असलं तरी मी तुला असं वाऱ्यावर नाही सोडू शकत. I'm there for you. प्रिया, मी काय विचारतोय तुला? काय? कधी आलीस तू? संध्याकाळी. मावशीने फोन नाही केला का? नाही. म्हणजे कदाचित तिने केला असेल फोन, पण मी एका महत्वाच्या मीटिंग मध्ये होतो आणि नंतर बॅटरी गेली माझी. सुहास दिल्लीला गेलाय. अच्छा. आणि मी एकटी असताना दादा होळकरच्या गुंडांनी हल्ला केला माझ्यावर. काय? हो. मी कसा बसा जीव मुठीत धरून आले इकडे. चारू आत्याला सांगितलं तर ती बिचारी माझ्यासाठी पुण्याला यायला. पण तू पुण्यातल्या पुण्यात अंकिता काकूंना किंवा शिवराज काकांना का नाही फोन केलास? काय? शिवराज काकांच्या बऱ्यापैकी ओळखी आहेत पोलिसांमध्ये. त्यांनी नक्कीच मदत केली असती तुझी. आणि मला एक सांग, तुला गुंडांनी त्रास दिला म्हणजे नेमकं काय केलं? ते घरात घुसले होते? नाही, घरात नाही घुसले. दार वाजवलं त्यांनी. अरे, तुला कसं कळलं की ते दादाचेच गुंड आहेत?
कारण त्यांच्यातल्या काही लोकांना मी आधी पाहिलं होतं दादाकडे. तू त्यांना परत ओळखू शकशील? हो. ठीक आहे. उद्याच्या उद्या पुण्याला जाऊन पोलीस कंप्लेंट करूया. नाही, कंप्लेंट कशाला? कशाला म्हणजे? भर दिवसात 4 गुंड एकट्या बाईला त्रास देतात, त्याची पोलीस कंप्लेंट करायला नको? मी येईन तुझ्या बरोबर हवं तर. नाही, नको. कशाला? तसंही तुझ्या आयुष्यात माझ्यामुळे ऑलरेडी खूप कॉम्प्लिकेशन झाले. ते ठीक आहे. मी एक काम करतो, माझा मित्र आहे ना ऍडव्होकेट मल्हार, त्याला सांगतो. तू ओळखतेसच त्याला, तो मदत करेल ना आपल्याला नक्की. असं नको म्हटलं ना मी. मला कोणाच्याही मदतीची गरज नाहीये सत्यजित. मला कंटाळा आलाय आता या सगळ्याचा. सुहासच्या नजरेतला संशय आता मी नाही सहन करू शकत. आणि त्यात आता हे दादाचं शुक्ल काष्ट. सत्यजित, मला ना स्वतःला संपवून टाकावं असं वाटतं. मरून जायचंय आता. प्रिया, असं बोलून चालत नाही. आपण काहीतरी मार्ग शोधू. जाऊन झोप आता, खूप रात्र झाली. सकाळी बोलूया. बाबा, अहो काय इथे उभे राहून काय करता तुम्ही? झोपायचं नाही का? चला झोपा. चला, एवढा उशीर झाला. तुम्ही पडा, मी लाईट बंद करते. थांब ना. बस ना जरा, बस बस माझ्यापाशी बस. काय काय झालं? काय नाही, का सगळं घडून गेल्यानंतर आता भीती वाटते. बाबा, बाबा, अहो घाबरण्यासारखं काही नाहीच आहे. उलट डॉक्टरांनी सांगितलंय, तुम्ही तुमच्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घेतली तर तुम्हाला काहीच होणार नाही. मला कळल्याची माझी काळजी नाही का? मला जर काही झालं तर तुझं काय होईल याची जास्त भीती वाटते मला. बाबा, सगळ्यात आधी हा विचार मनातनं काढून टाका तुम्ही. ही भीती तुम्ही मनातून प्लीज काढून टाका. मला मला किती अपराध्यासारखं वाटतं तुम्हाला नाही कळणार. आज जर मी माझ्या नवऱ्याच्या घरी असते तर माझं काय होईल ही चिंता तुम्हाला कधी राहिलीच नसते ना. चुकतेस तू, त्या चिंतेनच तर मी मेलो असतो आधीच. नवऱ्याच्या घरी तुझी काय परिस्थिती होती ना, ते स्वतःच्या डोळ्याने पाहिले मी. नाही बाबा, उलट तुम्ही जे काही पाहिलं त्यानंतर खऱ्या प्लीज मला बघत ना. हे बघ म्हणून माझ्यानंतर तुला कसलीही ददाल भासणार नाही एवढं करून ठेवलंय मी. त्याची चिंता नाहीये. तर आपल्या गरजेपुरता पैसा आपल्याकडे असला म्हणजे सगळं झालं असं नाही. अगं, उभं आयुष्य तुझ्या पुढे आवाजरूप आहे. निदान ते मार्गी लागताना तरी मला बघायला मिळावं, बस एवढीच अपेक्षा. बाबा प्लीज, माझ्या आयुष्याचं काय करायचं हा प्रश्नच नाही येत ना. त्याची उत्तर आपल्याकडे ऑलरेडी आहेत. माझं सगळं आयुष्य माझ्या शुभ्रासाठी आता. तिला मोठं करणे खूप मोठं कारण आहे.
माझ्या जगण्यासाठी. आणि नुसतं जगण्यासाठी नाही, सुखाने जगण्यासाठी. पण जोवर तो माणूस तुझ्या बरोबर अर्ध्या मुर्ध्या लग्नात आहे तोवर हेही धड होणार नाही. मी तुला रिक्वेस्ट करतो म्हणून की निदान माझ्यासाठी एवढं तरी कर ना. एवढं तरी समाधान मला मिळू दे की तू त्याच्या तावडीमधून कायमची सुटलीस. प्लीज प्लीज म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतो. नंतर तू तुझं आयुष्य कसं जगा बसायची मी तुला जबरदस्ती नाही करणार, पण एवढं माझ्यासाठी कर. काय म्हणू, आयुष्याच्या 50 नंतर इतकी वर्ष गेली तरी मी कधी मृत्यूचा विचार केला नव्हता. कधीच माझ्या मनात सुद्धा आला नव्हता. म्हणजे माझ्या तरणात आठ्या मुलीचा मृत्यू झाला तरी सुद्धा नाही. आता मात्र प्रत्येक वळणावरती वळण घेताना तो त्रास होतो, भीती वाटते. म्हणजे पुढच्या वळणावर तो माझी वाट बघत बसला तर नसेल ना. बाबा, हे बघ म्हणू मला कुठलीही आस ठेवून जायचं नाहीये. बस एवढंच माझ्यासाठी काय, एवढंच कर. या लग्नातून तू मोकळे हो प्लीज.